सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सावळेश्वर टोल नाका आज रणसंग्राम बनला होता। टोल भरण्यावरून झालेल्या वादांचं रूपांतर थेट हाणामारीत आणि तोडफोडीत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या राड्यामुळे महामार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झाली होती। तर मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सावळेश्वर टोल नाक्यावर टोल घेण्यावरून एका ट्रक चालकाचा आणि तेथील कर्मचाऱ्याचा वाद झाला। हा वाद इतका विकोपाला गेलाय की त्यांच्यात जोरदार झटपट झाली। संबंधित ट्रक चालक हा कर्नाटक राज्यातील असून टोल कर्मचाऱ्यांनी आपल्याला बेदम मारहाण करून जखमी केल्याचा आरोप त्याने आणि त्याच्या साथीदारांनी केलाय। आपल्या सहकार्याला मारहाण झाल्याचं पाहताच इतर ट्रक चालक आक्रमक झाले आणि संतापलेल्या या चालकांनी टोल नाकावर हल्ला चढवलाय। तिथल्या केबिन्स आणि साहित्याची तोडफोड केल्याचा आरोप टोल प्रशासनाकडून करण्यात आलाय। या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे टोल नाक्यावर एकच खळबळ उडाली आणि कर्मचाऱ्यांची पळापळ सुरू झाली। या राड्यामुळे सोलापूर पुणे महामार्गावर दोन्ही बाजूनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। घटनेची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीण पोलिसांचं पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालंय। पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली। दरम्यान जखमी झालेल्या ट्रक चालकाला उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। सध्या सावळेश्वर टोल नाक्यावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून वाहतूक धीम्या गतीने सुरू झाली आहे। मारहाण नक्की कोणी सुरू केली आणि तोडफोडीला जबाबदार कोण याचा तपास आता सोलापूर ग्रामीण पोलीस करत आहे। दोन्ही बाजूंचे जबाब नोंदवल्यानंतर या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। महामार्गावरील टोल नाक्यावर होणारे असे वाद आता चिंतेचे विषय ठरत आहेत। या घटनेनंतर सावळेश्वर टोल नाक्यावर तणावपूर्ण शांतता आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आजारपणानंतर पहिल्यांदा सार्वजनिकरित्या प्रतिक्रिया दिली। गेल्या 1.5 महिन्यापासून प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे कोणालाही भेटता आलं नाही असं त्यांनी सांगितलंय। नागपूरमध्ये दिवंगत दत्ता मेघे यांना श्रद्धांजली अर्पण करताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। दत्ता मेघे हे अत्यंत जवळचे सहकारी असल्याचं सांगत त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी नागपूरला यावे लागेल असं वाटलं नव्हतं असंही त्यांनी नमूद केलंय। सर्वसामान्यांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी दत्ता मेघे यांनी आयुष्यभर काम केल्याचं सांगत त्यांच्या योगदानाचा समाजात कायम नोंद राहील असं शरद पवार यांनी म्हटलंय। आपल्या पक्षांच्या आणि कुटुंबाच्या वतीने त्यांनी दत्ता मेघेंना श्रद्धांजली अर्पण केली आहे। आणि आज पहिल्यांदा घराच्या बाहेर पडलो आणि काल इथं यायची इच्छा होती। त्याचं महत्त्वाचं कारण नागपूरमध्ये या व्यक्तीने मला जीवाभावानं साथ दिली, प्रेम दिलं, त्यांच्यासाठी इथे यावं ही माझी अशी इच्छा होती। दुर्दैवानं काही येता आलं नाही, पण आज येता आलं। वर्धा जिल्हा, नागपूर या सगळ्या क्षेत्रामध्ये त्याच्या भावाने शून्यातून सगळं उभं केलं आणि त्यांची इच्छा होती की शिक्षण हे सामान्य कुटुंबाच्या मुलामुलीला मिळायला हवं आणि या क्षेत्रात त्यांची काम करायची इच्छा होती आणि त्यामधून त्यांनी अतिशय उत्तम संस्था, कॉलेजेस, विद्यालय सगळं विदर्भात काढली आणि एक मोठं शैक्षणिक दालन ते लोकांच्यासाठी खुलं केलं। असा लोकांचा विचार करणार, कुणाला नाही म्हणायचं याची सवय नसते असा व्यक्ती म्हणून रस्त्यावरून आम्ही बघतो। आज ते आमच्यामध्ये नाही आहेत, पण त्याने जे आम्हाला प्रेम दिलं आणि काम उभं केलं हे कायम राहील, त्याची नोंद कायम इतिहासात असते। त्यांना मी माझ्या वतीनं, सरकारच्या वतीनं, पक्षाच्या वतीनं श्रद्धांजली वाचतो आणि आज मला लवकर जायचं असल्यामुळं अधिक वेळ न घेता मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो।
राज्यभरात खळबळ उडून देणाऱ्या स्वयंघोषित कॅप्टन आणि भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचे पडसाद आता जालन्यातही उमटलेत. या प्रकरणात केवळ महिलांचं शोषणच नाही तर अनेक बड्या राजकीय व्यक्तींचे लागेबांधे असल्याचा संशय व्यक्त करत ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी या प्रकरणाचा सखोल चौकशीची मागणी केली आहे. जालन्यात प्रसार माध्यमांशी बोलताना नवनाथ वाघमारे यांनी खरात प्रकरणावर भाष्य केलंय. या प्रकरणातील मूळ सूत्रधार आणि त्यांना पाठीशी घालणारे चेहरे समोर येण्यासाठी अशोक खरातांची तात्काळ नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. नार्को चाचणी झाल्यास या प्रकरणामागील अदृश्य हातांचा उलगडा होईल आणि तपास यंत्रणेला मोठी मदत होईल असं वाघमारे यांनी म्हटलंय. दरम्यान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याच्या चर्चेवरही वाघमारे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. चाकणकर ह्या ओबीसी समाजातील असल्यामुळे त्यांना जाणून बुजून लक्ष केलं जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. खरात सोबत अनेक बड्या नेत्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत, मात्र केवळ विशिष्ट व्यक्तींनाच का विचारलं जात आहे असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केलाय. वाघमारे यांनी केवळ एका पक्षावर नाही तर सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूंच्या नेत्यांवर निशाणा साधलाय. खरातला भेटणारे अनेक जण आजही मोकळे आहेत, त्यांच्यावर कार्यवाही कधी होणार असा रोखठोक सवाल त्यांनी विचारलाय. यासोबतच सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपद आणि ओबीसी राजकीय आरक्षणावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आगामी काळात ओबीसी समाज एकत्र येईल असा इशाराही त्यांनी दिलाय. नार्को चाचणीच्या या मागणीमुळे आता खरात प्रकरणाला एक नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. तपास यंत्रणा या मागणीची दखल घेतात का, या प्रकरणातील राजकीय वळण कुठे थांबतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. खरं तर भोंदूबाबा खरात म्हणण्यापेक्षा एप्स्टीन म्हणावं लागेल त्याला, कारण की एप्स्टीन फाईल प्रमाणेच राज्यामध्ये या महाराष्ट्र राज्यामध्ये कुठतरी हा महाराष्ट्राचा एप्स्टीन आणि याच्या अनेक याच्या संपर्कात राज्यातील बडे नेते, देशातील बडे नेते. खरं तर हे नेते गेले कशाला होते तिथं? मग महाराष्ट्र त्या एप्स्टीन प्रमाणे ज्यांनी कुठतरी महिलांना मुलींना पुरवण्याचं काम केलं का नेत्यांना? त्यामुळं ह्या एप्स्टीन असणाऱ्या खरातची, भोंदूबाबा खरातची नार्को टेस्ट झाली पाहिजे. त्यामध्ये दूध का दूध पाणी का होईल? निव्वळ एका माणसाचा त्याच्यामध्ये बळी घेऊन रुपाली चाकणकरांचा बळी घेतला. मग बाकी जे गेले ते कशाला गेले होते तिथं याचा सुद्धा शोध घेतला पाहिजे ना. म्हणजे एप्स्टीन याच्यामध्ये अनेक वरचीवर दररोज वेगवेगळे व्हिडिओ त्याच्यामधून बाहेर यायला आले ते महिला शोषणाचे. मग नक्कीच त्याच्यातून अशी सुद्धा माहिती यायला आली किंवा एका महिलेचं शोषण केले की ती महिला ते नेत्यांना सुद्धा पुरवण्याचं काम करत होता. त्यामुळं तात्काळ राज्य सरकारने त्याची नार्को टेस्ट करावी आणि दूध का दूध पाणी का पाणी जनतेसमोर आणण्याचं काम करावं. विजय वडेट्टीवार किंवा विरोधी नेते असतील ते आता राजीनामा मागतात. संजय राऊत असेल किंवा सत्ताधाऱ्यांचं जे लोक त्यांना भेटायला गेले होते त्यांचा राजीनामा. नक्कीच ज्याप्रमाणे महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर त्याच्यामध्ये तुम्हाला दोषी असल्यासारखं वाटलं तर तुम्ही त्या भेटल्या, त्यांच्यासोबत त्यांचे व्हिडिओ फोटो आढळले तर रुपाली चाकणकरांचा तुम्ही राजीनामा घेतला. मग त्यामध्ये अनेक उपमुख्यमंत्र्यासारखे माणसं सुद्धा त्यांना भेटलेले, अनेक मंत्री त्यांना भेटले, तर विरोधी पक्षातले सुद्धा लोक त्यांना अनेक भेटलेले. तर मग ह्या लोकांचं काय? ह्या लोकांवर तुम्ही कधी कारवाई करणार? यांचे राजीनामे कधी घेणार? फक्त तुम्ही कुठतरी एका माणसाचा बळी देऊन हे चालणार नाही. आणि मला तर वाटतं आता येणाऱ्या काळात कुठंतरी रुपाली चाकणकरांना एकटा बळी देऊन चालणार नाही. येणाऱ्या काळात हे लोक त्या एप्स्टीन असणाऱ्या खरातचा सुद्धा कुठतरी बरं वाईट करणार, कारण की याच्यामध्ये मोठमोठे धेंड गुंतलेले आहेत आणि त्यामुळेच कुठतरी खरातच्या जीवाला सुद्धा धोका, त्याचा ते काटा काढतील आणि ही फाईल बंद करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत राहतील. तुम्हाला सुद्धा तसा संशय आहे का त्याचं काही होऊ शकतं? नक्कीच, कारण की खराची नार्को टेस्ट झाली ना तर राज्यातील बडे बडे देशातील बडे बडे नेते याच्यामध्ये गुंतणार आहेत. आणि त्यामुळं यापूर्वीचा इतिहास आहे अनेक वर्षाचा, कुठतरी कोणी गुंतत असेल, मोठमोठे गुंतत असतील तर त्या आरोपीला संपवण्याचं काम होत असतं. आणि त्याचप्रमाणे ह्या एप्स्टीन फाईल चालवून महाराष्ट्राचा एप्स्टीन असणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातला सुद्धा नक्कीच हे काहीतरी याचं बरं वाईट करतील. याचं पोलीस कोठडीतच याचा खात्मा केल्याशिवाय हे राहणार नाहीत आणि तरच त्याचा खात्मा केला तरच हे सही सलामत राहणार आहेत. आणि माझं तर म्हणणं आहे या भोंदूबाबाच्या संपर्कातल्या लोकांच्या खरं तर एचआयव्ही टेस्ट करणं गरजेचं आहे, कारण त्याची सुद्धा एचआयव्ही टेस्ट करणं गरजेचं आहे. कारण याच्या माध्यमातून बऱ्याच लोकांना यांनी महिला पुरवण्याचं काम केलं असेल आणि त्या महिला याच्याकडे गेल्या त्याच्याकडे गेल्या असा प्रकार होत असेल तर नक्कीच एचआयव्ही यांची तपासली पाहिजे, कारण की याच्यामध्ये अनेक लोक सापडले, अनेक बडे मासे याच्यामध्ये गुंतणार आहेत. महाराष्ट्र बुलेटिन या बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय. अशाच नव्या आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.